खरं तर मला नेहमी असा प्रश्न पडतो की काय सगळ्यात जास्त सुंदर आहे, माणसानं घडवलेल्या कलाकृती की निसर्गाने निर्माण केलेल्या कलाकृती. माणसानं घडवलेला दगड जास्त सुंदर आहे की निसर्गाने निर्माण केलेला दगड जास्त सुंदर आहे? हजारो वर्षांपासून डोंगर कपारीतून येणारा सूर्य जास्त सुंदर आहे की महालक्ष्मीच्या चरणावर पडणारी सूर्यकिरण जास्त सुंदर आहे? हजारो वर्षांपासून समुद्राच्या किनाऱ्यावरून अस्ताला जाणारा सूर्य जास्त सुंदर आहे की ताजमहालावरून दिसणारा सूर्यास्त जास्त सुंदर आहे? आपल्यापैकी कित्येक जणांना जर हे ऑप्शन दिले तर बरेच जण निसर्गाचीच निवड करतील. कारण आयुष्याला थकल्यानंतर, आयुष्यात खूप दमल्यानंतर माणसाला जवळ घेऊन आईसारखं प्रेम करणारं निसर्गाशिवाय दुसरं आहेच तरी कोण? म्हणूनच हम्पीमधील स्थापत्यकला पाहिल्यानंतर मी घेऊन आले हम्पीमधील निसर्ग सौंदर्य. नमस्कार मित्रांनो, मी पुष्पा तुमचं आपल्या पुष्पा प्रशांत चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर आपल्या या चॅनलवरती ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, आर्ट अँड कल्चर आणि हिस्ट्री याबद्दल बरेच व्हिडिओ येत राहतील. जर तुम्हाला या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि लाईक आणि शेअर करा. संपूर्ण वानर सेनेनं जिथं राज्य केलं भारतातील ते ठिकाण म्हणजे किष्किंधा, आणि ते किष्किंधा म्हणजे आजची हम्पी. हम्पीतील बरीच ठिकाणं रामायण आणि महाभारतातील कथांशी निगडीत आहेत. मातंग हिल या पर्वताचं नाव मातंग यासाठी पडलं कारण इथं मातंग ऋषी राहायचे. इथं वालीनं राक्षस दुंदवी याचा वध करून त्याचे तुकडे या पर्वतावर फेकून दिले. या घटनेनं क्रोधित होऊन ऋषी मातंग यांनी वालीला शाप दिला की पुन्हा तो कधीही या पर्वतावर येऊ शकणार नाही, असं इथल्या लोकल कथेचं म्हणणं आहे. येथील सूर्यास्त हा खरं तर मनाला वेड लावणारा आहे. अंजनाद्री पर्वत. अंजनाद्री पर्वत हे हम्पीमधील एक ठिकाण आहे जिथं माता अंजनीनं 7,000 वर्षांसाठी या पर्वतावर भगवान शंकरांची तपस्या केली होती, ज्यामुळं प्रसन्न होऊन त्यांनी असं वरदान दिलं की हनुमानजी अंजनीच्या पोटी जन्म घेतील. इथं भगवान हनुमानाच्या मूर्तीसोबतच देवी अंजनीची मूर्ती देखील विराजमान आहे. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी टोटल 575 पायऱ्या चढून आपल्याला वरती जावं लागतं. इथल्या आणखी एका लोककथेनुसार अंजनाद्री पर्वत हे तेच ठिकाण आहे जिथून भगवान हनुमानजींनी सूर्याला गिळायला झेप घेतली होती. सानापूर लेक. एका बाजूला लेक आणि एका बाजूला डोंगर. वा, हे जे दृश्य आहे हे हम्पीमधील सगळ्यात मनमोहक दृश्य आहे. सानापूर लेकच्या सराउंडिंगला जे फिरण्याचा आनंद आहे तो सुद्धा अतिशय विलोभनीय आहे. इथं फिरण्यासाठी आपल्याला 2 व्हीलर किंवा सायकल सुद्धा रेंटवरती मिळते. त्याचं जे काही भाडं असतं, डिपॉझिट असतं, ते आपल्याला त्यांना द्यावं लागतं. तेवढ्याच एरियापुरतं किलोमीटरचं लिमिट घालून ते आपल्याला ती बाईक किंवा सायकल देतात आणि संध्याकाळी ती आपल्याला रिटर्न करावी लागते. तर या सानापूर लेकचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथं कोरॅकल राईड अवेलेबल आहे. कोरॅकल म्हणजेच गोलाकार नाव. या गोलाकार नावेमध्ये बसवून ते आपल्याला जवळपास 30 मिनिटाची राईड देतात. हम्पीमध्ये कोरॅकल राईड्सचे बरेच ऑप्शन आहेत. त्यामध्ये सानापूर लेकचे जे कोरॅकल राईड आहे ती अतिशय मनमोहक आहे. तुंगभद्रा डॅम. तुंगभद्रा धरण हे हॉस्पेटमध्ये विजयनगर डिस्ट्रिक्ट म्हणजे हम्पीमध्ये आहे. कर्नाटका, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 3 राज्यांमधून वाहणाऱ्या तुंगभद्रा नदीवर हे धरण बांधलं गेलं आहे. हे धरण बांधण्यासाठी सिमेंटचा वापर केलेला नसून यासाठी सुरखी नावाचं एक मिश्रण वापरलं आहे. आता विजयनगर साम्राज्याचा शेवट कसा झाला असा प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनात असेल. राजा कृष्णदेवरायाचा काळ हा सगळ्यात समृद्ध काळ होता आणि त्यानंतर अच्युतदेवराय हा राजा झाला. सत्तेसाठी कलह सुरू झाला. राजा बनण्यासाठी घरातच वाद पेटले. अच्युतदेवरायाला राजा कृष्णदेवरायाच्या जावयानं म्हणजेच अलियाराम राय यानं गादीवरून बाजूला करून सदाशिव राय याला राजा बनवलं आणि स्वतः किंगमेकर बनला. खरी सत्ता ही खरं तर अलियाराम राय याच्याच हातात होती. त्याचे राजकीय धोरण काही ठीक नव्हते. त्यानं वरती बहामनी राज्यात फोडा आणि राज्य करा ही योजना आणली, ज्यामुळं बहामनी राज्य हे बिजापूर, बिदार, बेरार आणि अहमदनगर अशा 4 छोट्या छोट्या तुकड्यात विभागलं गेलं. खरं तर गोवळकोंडा हे 5वं आणि शेवटचं राज्य. पण एक दिवस या 4ही राज्यांनी पुन्हा एकत्र येऊन विजयनगरवर हल्ला केला. विजय त्यांचा झाला. सुलतानी शक्तींनी हम्पी संपूर्णपणे लुटली. त्यांना हिंदू साम्राज्याचे काहीच अवशेष ठेवायचे नव्हते. त्यामुळं त्यांनी अख्खी हम्पी पेटवून दिली. गावच्या गावं उजाड झाली आणि एक सोन्याची राजधानी माळ रानात रूपांतरित झाली.
आता हम्पीमधील खाण्याची ठिकाणे. इथं सुद्धा कर्नाटक गव्हर्नमेंटचं KSTDCचं हॉटेल मयुरा आणि मयुरा रेस्टॉरंट अवेलेबल आहे, जिथं अनलिमिटेड थाळी सिस्टम आहे, फक्त 250 रुपयात. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी विरुपाक्ष मंदिराजवळ एक मँगो ट्री रेस्टॉरंट आहे, जिथं जाणं मस्ट आहे. या हॉटेलची रचनाच त्यांनी रोमॅन्टिक शाम या थीमवरती केली आहे. इथली बॅनी ऑफ पाय डिश मस्ट आहे. ओव्हरऑल मँगो रेस्टॉरंटच मस्ट विजिट प्लेस. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जितकी स्थापत्य दाखवली आहे त्यातली कित्येक डबल आहेत, फक्त वेगवेगळ्या ठिकाणी. गाईड घेतला तर बऱ्याच वेळेला दुपारचं जेवण पण त्यांच्याकडेच असतं आणि ते परवडतं देखील. तुम्ही जर भरपूर जण असाल तर गाईडचीच रिक्षा पण असते आणि त्यानेच ते सगळं फिरवतात. त्यामुळं गाईड घेतलेला कधीही चांगला. त्यामुळं आपल्याला ठिकाणं बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो आणि ट्रिप देखील छान होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या गुरुवारी मी येते एका नवीन लोकेशनसह. तोपर्यंत धन्यवाद.